शरद पवार साहेबांनी महिलांना 50% आरक्षण दिले आहे. त्याचाच महिला उपयोग करून सक्षमपणे समाजकारण व राजकारणात ठसा उमटवत आहेत. मी कारमधून फिरणारी नसून पायी जुन्नर शहर फिरत असताना समस्या जाणून घेतल्या आहेत आणि त्याच समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी आहे. तरी जनतेने मला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन सौ पूनम सुरेश गवळी यांनी केलंय. पाहुयात. नगरपालिकेच्या ज्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार. मी पूनम सुरेश गवळी जुन्नर नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे. माझी निशाणी इस्त्री आहे. माननीय पवार साहेबांनी जे महिलांसाठी 50% आरक्षण दिलेलं आहे, त्यात आज याचा मला सार्थ अभिमान आहे. यात आज महिला, आम्ही बघतोय की यात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून आज जे आरक्षण ओबीसी महिलांसाठी जे आरक्षण मिळालेलं आहे त्याचाच हे करून आज मी निवडणुकीसाठी सक्षम आहे. नागरिकांना माझे असे आव्हान आहे की आज गेले 18 ते 19 वर्ष मी जुन्नर शहरात कारमध्ये न फिरता मी आज पायी फिरणारी महिला आहे. तर मला असे वाटते की नागरिकांनी मला साथ द्यावी आणि त्यांच्या सर्व समस्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मला असे जाणवले, बऱ्याचशा गोष्टी अशा जाणवल्या मला की आज मी स्वतः एक गृहिणी आहे. ज्या महिलांच्या समस्या आहेत, आज आमच्या इथं जी घंटागाडी येते ती जे गल्लीबोळ छोटे असल्यामुळे ती घरापर्यंत पोहोचू शकत नाही आमच्या. असं त्यासाठी आम्हाला त्या कोपऱ्यापर्यंत कचरा टाकायला जावं लागतो. तर मला असं वाटतं की अशी हे पाहिजे की लोड गाडी असावी की जेणेकरून महिलांचा हा जो प्रश्न आहे त्यांना घरपोच सेवा मिळेल. आणि आज आपण जे बघतो मोकाट कुत्र्यांची जी एक समस्या आहे गावामध्ये, ती पण बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे की त्यामुळे आज वयोवृद्ध जे असतील, लहान मुले असतील, त्यांना त्याचा बराचसा त्रास सहन करावा लागतो. आणि पाण्याची एक समस्या आहे आमची. शुद्ध पाणी, सर्वांना हे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. ज्या नगरपालिकेच्या जुन्या ज्या बंद पडलेल्या शाळा आहेत त्या शाळा मी सीबीएसई मध्ये कन्व्हर्ट करण्याचा जरूर प्रयत्न करणार. आजची ही जी लढाई आहे ना, ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आमच्या जवळ पैसा नाही म्हणून आज आम्हाला तिकिटापासून डावललं गेलेलं आहे. पण जरी पैशाने जरी आम्ही हे असलो तरी आज आमचा मित्र परिवार आणि जी आम्हाला समाजाची जी साथ आहे यांनीच आज आम्ही श्रीमंत आहोत. माझं सर्वांना आव्हान आहे की माझी निशाणी ही इस्त्री आहे, तरी सर्वांनी 5 नंबरचं बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावं. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.